कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पोलादपूर तालुक्यातील भोगाव येथे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर समस्त उतेकर भावकी आयोजित श्री उत्वेश्वर महोत्सव आणि भव्य वातानुकूलित सभागृहाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। तालुक्यातील पहिले वातानुकूलित सभागृह भोगाव येथे साकारण्यात आले असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सामुदायिक हरिपाठ, महाप्रसाद, उत्वेश्वर महाअभिषेक, होम हवन, सत्यनारायण महापूजा, महाआरती तसेच हळदी कुंकू समारंभाने या कार्यक्रमाची रंगत वाढवली। सायंकाळी भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला। गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं। कार्यक्रमाला सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली, नामदार भरत शेठ गोगावले, माजी आमदार रवींद्र धंगेकर, रायगड जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत कळंबे, नगरसेवक संदेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। समस्त भावकीने एकत्र येत हा सोहळा उत्साहात साजरा केला। उतेकरांचा या सभा मंडपाचं आणि ते पण एसीचा पहिला सभागृह पाहतोय तर आमच्या अंगावरती काटा आला पण हरकत नाही आहे। त्या उतेश्वराच्या कृपाशीर्वादाने आणि सत्यनारायणच्या कृपाशीर्वादाने आज हा कार्यक्रम संपन्न होतोय। तुम्हाला अक्षय तृतीयेच्या पहिल्या शुभेच्छा व्यक्त करतो। धंगेकर जे एकनाथ शिंदे साहेब आपले नेते आहेत, त्यांचं गाव अगदी डोंगरामध्ये कड्या कपाऱ्यामध्ये आहे जणे म्हणून। त्या डोंगरावरती हे उतेश्वराचं मंदिर आहे आणि उतेश्वरचा इतिहास आहे। भोगावले आणि उतेकर हे मामा भाच्याचं नातं आहे आणि तिथे भोगावले आणि उतेकर असल्याशिवाय तिच्या पूजेला सुरुवात होत नाही। गेले अनेक वर्ष आम्ही जातो आणि अशा अनुषंगाने आज मला ते सांगितलं की आमच्या माजी सरपंचांनी एक अद्यावत असं हे सभागृह बांधलेलं आहे आणि वस्तुस्थिती आहे। आता 2 एसी देणारे 2 मालकांची नावे याच्यात आलेली आहेत। त्यात आम्ही प्रसिद्ध करतो की एसीची सभागृह देणारे काही लोक आपले आहेत। म्हणजे असो सभा मंडप सभागृह तर बऱ्याचशा ठिकाणी आहेत, होत आहेत आणि ते देणं गरजेचं आमचं कर्तव्य आहे। धंगेकर जवळजवळ बरेचशी उतारी आमच्या अंगावरती आहे लोकांची, कारण हे एका शब्दाखातर आम्ही फक्त या कार्यकर्त्यांना सांगितलं का लगेच कामाला सुरुवात करतात, मंजुरी असो अगर नसो। आम्ही त्यांचं गुणगान नेहमी गातो आणि अनेक लोक मला पुण्यात मला परत बघायचा हिरो असं मानतात, पण माझे हिरो इथं बसले बरेचसे किंमत देत नाही। मला आज येतं आज एक जण म्हणलं आलो शेतात तुम्ही सारखीच आता म्हणलं आपल्याला शेत तुम्ही जाऊन गेलं का पण उभ्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे सर्वसामान्य लोक फोन नंबर घेतात, फोन करतात, फोन उचलतात, त्याचे जे काय त्याचं सोडण्याचा प्रयत्न करतात म्हणून मी त्यांना माझा हिरो म्हणतो। ग्रामीणचा भाग अनेक लोक बरेचसे नाव घेतलं की ते एकदम त्यांच्या हास्याचे की या माणसाला आपण फोन केला, या माणसाला भेटलो की आपलं काम झाल्याशिवाय राहत नाही आणि असं नेतृत्व आपल्या भागाला मिळालेलं आहे। आज मी उतेकर परिवाराला मनापासून शुभेच्छा आज अक्षय तृतीया आणि तुम्हाला शुभेच्छा यासाठी की मोबाईलच्या दुनियेमध्ये नातेवाईक हरवत चालले, कुटुंब हरवत चालले आणि आपण मोबाईलवरून सगळ्या गोष्टी करतो, आपण एकमेकाला भेटत नाही, पण तुम्ही बघता गावची नाळ ही कायम ठेवली पण ती किती पण राहील तुम्हाला सांगता येत नाही। पण ह्या सभागृहाच्या निमित्तानं किती काय पुढे चालू राहील। आज मुंबईहून आले, पुण्याहून आले, जिथं जिथं कोकणी समाज उतेकर परिवार आहे हा ह्या निमित्ताने आज आपल्या देवाच्या आपल्या नातेवाईकांच्या दर्शनाने आणि चांगला उपक्रम आहे। आपली नाव कायम गावाकडून राहिलीच पाहिजे।